मराठवाड्यात काँग्रेसला आणखीन एक धक्का बसण्याची चर्चा आहे। चव्हाणांच्या पाठोपाठ आणखीन एक मोठं घराणं भाजपच्या तंबूत जाणार अशी शक्यता वर्तवली जाते। एक माजी आमदार आणि एक माजी मंत्री भाजपत प्रवेश करण्याचे संकेत आहेत। धाराशिव लोकसभेसाठी भाजपनं ही फील्डिंग लावल्याचं कळतंय। सध्या भाजपमध्ये इनकमिंग जोरदार सुरू आहे। अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ मोठी रांग लागेल असा कयास अनेकांनी बांधलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातून आणखीन एक मोठं कुटुंब हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत, ज्यामध्ये एक माजी आमदार एक माजी मंत्री यांचाही समावेश आहे। राज्यामध्ये 45 लोकसभेच्या जागा जिंकण्याचा एक प्रकारे भाजपने प्रतिज्ञा केलेली आहे। 48 पैकी 45 जागा जिंकण्याचा आणि त्याच प्रयत्नामध्ये भाजपने हे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू केलेलं दिसतंय। काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का मराठवाड्यामध्ये बसू शकतो अशी सध्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे। चव्हाणांच्या पाठोपाठ कोणतं घराणं आता भाजपच्या तंबूत जाणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे। एक माजी आमदार आणि एक माजी मंत्री असलेलं हे घराणं आहे जे भाजपच्या गोटात जाऊ शकतं। ओम देशमुख आपल्याला अपडेट देत आहेत। ओम, कुठलं नाव आपण घेऊ शकतो का? सध्या तरी नाही, परंतु जी माहिती आपल्याला हाती आली त्यानुसार मराठवाड्यातलं आणखीन एक काँग्रेसमधलं मोठं घराणं हे लवकरच भाजपच्या तंबूत दाखल होईल अशी माहिती आहे। केवळ हे घराणंच नाही तर काँग्रेसचे एक माजी मंत्री जे धाराशिव जिल्ह्यातलं प्रत्येक मोठं नाव आहे, त्यासोबतच एक काँग्रेसचे माजी आमदार ज्यांचा पराभव काँग्रेसमधल्या अंतर्गत लाथाळ्यांमुळे झाला होता, ही अशी काही नेते मंडळी येत्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील। त्यामागचं मोठं आणि महत्वाचं कारण म्हणजे लोकसभेसाठी भाजप धाराशिव वर्षांपासून गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करते। याबाबत स्वतः नेते लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दावा केला होता की मी या लोकसभेतून लढू शकतो। त्यापाठोपाठ अमित देशमुखांनी सुद्धा याबाबत दावा केला होता। त्यामुळे ही सगळी गणितं पाहता विधानसभेच्या ऐवजी लोकसभेसाठी भाजप कुठेतरी शिवसेनेच्या आणखीन एका मतदारसंघावर दावा करते आणि या सगळ्यामधून या सगळ्या नेत्यांचं इन्कमिंग भाजपमध्ये होऊ शकतं। त्यातील काही नेते मंडळी काँग्रेसचं जे शिबिर झालं त्या शिबिराला सुद्धा अनुपस्थित होती, त्यांची नावं देखील समोर आली। त्यामुळे अधिक याबाबत स्पष्ट नावं घेण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये। त्यामुळे ही सगळी नेते मंडळी लवकरच भाजपमध्ये दाखल होतील आणि आणखी एक लोकसभा मतदारसंघ दक्षिण मुंबईच्या नंतर भाजप शिवसेनेकडून आपल्या हातात घेऊ शकतो अशा प्रकारचे। आणि आता उत्सुकता आहे की असं काही घडणार असेल तर ते कधी घडतं आणि कोण हे बडप्रस्त आहे ते आपल्याला बघावं लागेल। ओम, धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान काँग्रेसच्या अधिवेशनाला आज अनेक आमदारांनी दांडी मारलेली होती। हे दांडी मारलेले आमदार कोण आहेत आपण बघूया। विश्वजित कदम, अमित देशमुख, धीरज देशमुख, कुणाल पाटील, हिरामण खोतकर, सुलभा खोडके, मोहन हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर असे हे आमदार आहेत। यासोबतच माधव जवळकर, सुरेश वरपुडकर, अमित झनक, राजू आवळे, शिरीष चौधरी, विकास ठाकरे, सुनील केदार आणि आमदार राजू पारवे अशी ही नावं आहेत। केसी पाडवी, शिरीष कुमार नाईक यांची सुद्धा दांडी होती। राजेश एकांडे, अमित झनक, यशोमती ठाकूर, सुभाष धोटे यांनी दांडी मारलेली होती। झिशान सिद्दीकी सुद्धा या बैठकीला उपस्थित नव्हते। धीरज देशमुख आणि ऋतुराज पाटील यांनीही या बैठकीला अनुपस्थिती लावलेली होती।